नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे। त्याचं कारण मी जॉब करत होते आणि जॉब करत असताना व्हिडिओ बनवणं हे पॉसिबल नव्हतं। व्हिडिओ जरी बनवला तरी एडिटिंग करणं पॉसिबल नव्हतं आणि माझं असं प्रॉपर शेड्यूल सुद्धा नव्हतं की मी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे। म्हटलं तेच टॉपिकवर काय व्हिडिओ बनवायचे, म्हणून मग मी ब्रेक घेतला। आणि कसं असतं, जॉब असला तरी त्यामध्ये आपल्याला 100% सुरुवातीला हे द्यावेच लागतात आणि काम शिकत असतो। ह्या सगळ्या नवीन गोष्टी आजकाल ज्या आहेत, टेक्नॉलॉजी आली आहे ती शिकणं आणि पुन्हा तिला इम्प्लिमेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी करण्यासाठी वेळ लागत असतो। तर त्यामुळे मी व्हिडिओचं मला पॉसिबल नव्हतं। पण म्हटलं चला आता आपल्याला 20-25 दिवसाची व्हॅकेशन आहे, तर ह्या व्हॅकेशनमध्ये आपण व्हिडिओज बनवूयात, आपले टाइम मॅनेजमेंट करूयात। आपण काही व्हिडिओज बनवल्यानंतर आपल्याला टॉपिक्स अजून सजेस्ट होतील, त्या टॉपिक्सचं आपण शेड्यूल बनवून ठेवू आणि त्यानंतर आपण व्हिडिओज हे रेग्युलरली बनवू शकतो। तर आजचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो आहे माझं मॉर्निंग रुटीन। ॲक्च्युली आम्ही घरसुद्धा शिफ्ट केलं आहे आणि हे शिफ्ट केल्यानंतरचं हे जे नवीन घर आहे त्याचं सेटलमेंट वगैरे असं वाटलं होतं की मी त्याचे व्हिडिओ बनवावे, पण घाई एवढी होती की अगदी 2-3 दिवसाचाच वेळ मिळाला होता पूर्ण घर सेटल करण्याचा। खूप सामान होतं, त्यामध्ये तब्येतसुद्धा खराब झाली आणि ते काही झालं नाही। पण माझे आता काही डेली व्लॉग्स येतील, त्या व्लॉग्समधनं तुम्हाला माझं हे घरातले व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील। इथे बाहेरचा जो एरिया आहे तो खूप छान आहे, तो आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे। तर तुम्हाला जर काही व्हिडिओजचे टॉपिक सजेस्ट करायचे असेल तर व्हिडिओजचे टॉपिक्स पण तुम्ही सजेस्ट करू शकता। व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टी आवडल्या त्या मला तुम्ही सांगू शकता आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सकाळचे 6 वाजले आहे आणि आता मी उठत आहे। फक्त जॉब जेव्हा सुरू असतो त्यावेळेस हा 1 तास अगोदर होत असतो, म्हणजे 5 वाजता, आणि त्यानंतर माझी दिवसाची सुरुवात होत असते। उठल्यानंतर थोडंसं स्वतःसाठी वेळ घेते आणि बेड जो आहे तो उठल्याबरोबरच नीट करून ठेवते, जेणेकरून आपल्याला नंतर घाई होत नाही आणि तो अस्ताव्यस्त बेड बघितला की पुन्हा आपल्याला ते छान वाटत नाही। म्हणून ही एक छोटीशी सवय जी आहे ती मी स्वतःला लावून घेतलेली आहे। त्यानंतर रात्री जिरेचं पाणी आणि आल्मंड जे आहे ते मी भिजत ठेवते। सकाळी जर मला लंचमध्ये काय बनवायचं आहे ते सगळं काही मी रात्रीच तयारी करून ठेवते, जेणेकरून मला सकाळी हे सगळं विचार करण्याचा वेळ घालवावा लागत नाही आणि खूप फास्टमध्ये आपली कामं होतात। तर ह्या ठिकाणी आम्ही आलो आहे ना, इथे बाहेरचं अंगण हे खूप सुंदर आहे, खूप मोठं आहे। थोडंसं मॅनेज करावं लागतं, पण असं खूप छान वाटतं उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी बाहेर बसणं। आणि संध्याकाळीसुद्धा कोणी पण आलं नाही घरामध्ये बसण्यापेक्षा ते बाहेर बसायलाच जास्त प्रेफर करतं। मस्त खुर्ची वगैरे टाकलं की असं छान नारळाच्या झाडाखाली बसायला खूप छान वाटतं। तर आणि मध्येच तुळशी वृंदावन पण आहेत आणि त्यामुळे बाहेरचा जो परिसर आहे तो हिरवागार खूप छान वाटतो। आणि आता कालपासून पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे ते अजूनच छान वाटत आहे। मग सकाळी आता सुट्टी आहे म्हणून क्वालिटी टाईमसुद्धा स्पेंड करावा म्हणून आम्ही दोघांनी बसून बाहेरच जिऱ्याचं जे पाणी घेतलं, आल्मंड्स खाल्ले, थोड्याशा गप्पा मारल्या। त्यानंतर मी बाहेर वॉकला गेले। वॉक करून आल्यानंतर थोडीशी फुलं घेऊन आले। सहसा मी तोडत नाही कोणाच्या दारची फुलं, पण आता दिसलंच त्या काकू बाहेर उभ्या होत्या, त्यांना विचारून मी फुलं घेतली। आल्यानंतर बाहेरचं जे आहे तो परिसर जो आहे तो झाडून घेतला आणि त्यानंतर अंघोळ करण्यासाठी गेले। सुट्टी असो अथवा नसो, आपण स्वतः रेडी व्हायचं, म्हणजे कामाचा सुद्धा उत्साह येतो। अदरवाईज आपण त्याच नाईट ड्रेसमध्ये सगळी कामं केली की इंटरेस्ट पण येत नाही। तर आता मला पूजा करायची आहे, त्याआधी हे चणे जे आहेत ते मी भिजत टाकले होते, ते कुकरला लावून देते। त्यामध्ये थोडेसे खडे मसाले, हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचे आहेत। तर इकडे माझे चणे शिजून होतील आणि तोपर्यंत मी पूजासुद्धा करून घेते।
तर सकाळी जसं ऑफिसचा स्कूलचा टायमिंग असेल त्याप्रमाणे आपलं शेड्यूल असतं. तर ह्यांना सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं असतं. त्याप्रमाणे मी माझी जी कामं आहेत ती करत असते. म्हणजे सकाळी देवपूजा आणि म्हणजे लंचची प्रिपरेशन आणि ब्रेकफास्ट हे सगळं मला सकाळी हे करावं लागतं. त्यामुळे बाकीचं डस्टिंग वगैरे जी पण एक्स्ट्राची कामं आहेत ती मी नंतर करत असते. जे सकाळी महत्त्वाचं आहे ते मी काम करून घेत असते. मला असं घरामध्ये म्हणजे अंगणामध्ये तुळशी वृंदावन असलेलं फार आवडतं आणि ही एक माझी छोटीशी इच्छा होती. तर या ठिकाणी आहे तर मला हे खूप आवडतं. तर भाजीची तयारी करत आहे एकदम फास्टमध्ये. तर कांदा, लसूण, अद्रक, मिरची आणि टोमॅटो हे सगळ्यांचं मिक्स वाटण करून घेत आहे. त्यामध्ये थोडेसे 2-3 काजू पण टाकले होते. थोडीशी ग्रेव्ही जी आहे घट्ट होते. आणि आता आपण कढई ठेवली. कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी टाकला आहे आणि मसाला टाकला. त्यानंतर आपले बेसिक सगळे मसाले टाकून घ्यायचे आहे. छान भाजीला तेल जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहेत आणि आपली अशी मस्तपैकी चटपटीत असे चणे जे आहे हे तयार आहे. तर ब्रेकफास्टमध्ये मी उपमा बनवणार आहे. तर ही रोस्टेड सुजी आहे जी आता आपल्याला रिलायन्समध्ये मिळते. तर मी ही आणली आहे. आपल्याला सकाळी घाईमध्ये रवा भाजायला वेळ लागत नाही आणि रवा जर कच्चा राहिला तर जो उपमा आहे तो चिकट होतो. त्यामुळे भाजीला हा रवा आपल्याला परवडतो. त्यानंतर कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, थोड्याशा डाळी टाकल्या, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ टाकली. त्यामध्ये लसूण टाकला. त्यानंतर हिरवी मिरची, लाल मिरची असं हे सगळं थोडंसं टाकून छान परतून घेतलं. त्यानंतर कांदा टाकला आणि टोमॅटो टाकला. हे छान मस्तपैकी आपण परतून घेतल्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि जेवढं रव्यासाठी लागेल तेवढं पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये रवा टाकायचा. रवा टाकल्यानंतर पाण्यामध्येच आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं लिंबू आणि साखर, कोथिंबीर टाकायची आहे आणि तळलेले शेंगदाणे असं मस्तपैकी आपला जो रवा आहे तो तयार होतो. त्यानंतर ब्रेकफास्ट आणि भाजी बनवून झालेली आहे. तर मी चपात्या बनवून घेते. तर आज मी त्यांना रायता बनवून देत आहे. तर दही घेतलं. दहीमध्ये थोडंसं बीटरूट टाकलं, मीठ टाकलं, चाट मसाला टाकला आणि थोडी खडीसाखर टाकली आणि असा मस्तपैकी बीटरूटचा रायता बनवून झाला आहे. हेल्दी आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला असं दही म्हणा किंवा ताक म्हणा असं घेतलेलं छान असतं. तर असं त्यांच्यापैकी मस्तपैकी लंच झालेला आहे. पॅक करून देते आहे. आणि मी त्यांच्यासोबतच ब्रेकफास्ट करते आहे. तर त्यांचा आणि माझा ब्रेकफास्ट घेतलेला आहे. त्यानंतर चहा घेणं हा मी टाईम असतो. तर मी छान मस्तपैकी चहा घेते आहे आणि त्यानंतर घरातलं थोडंसं डस्टिंग आहे ते करून घेते आहे. जसं तर माझ्याकडे मेड आहे झाडू पोछा करण्यासाठी आणि भांडे घासण्यासाठी. कारण की जॉब सुरू असताना भरपूर माझा टायमिंग जास्त असल्यामुळे संध्याकाळी मिश्का असते, तिचा अभ्यास असतो आणि बाकीची पण कामं असतात. त्यामुळे मी मेड ठेवलेली आहे. मला असं वाटतं जर आपण अफोर्ड करू शकतो आणि आपण काहीतरी त्या वेळेमध्ये इफेक्टिव्ह किंवा प्रोडक्टिव्ह काम करू शकतो तर माझ्या मते आपण हेल्प घेतलेली काहीच हरकत नाही आहे. बऱ्याचदा घरामध्ये सगळी कामं आपण करण्याच्या धुंदीमध्ये हेल्पर ठेवत नाही आणि मग कधी ना कधी थोडंसं दुखणंसुद्धा उद्भवतं. जर तुम्ही जॉब करत असणार आणि तुमचे लहान मुलंसुद्धा आहेत तर आणि घराची जबाबदारी आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला हेल्पची गरज वाटली तर तुम्ही नक्की मेड ठेवू शकतात. त्यामध्ये असा अजिबात विचार करू नका की मेड ठेवली आहे तर सगळी कामं तीच करते आणि आपण नाही. तर घरातली इतरही खूप जास्त कामं असतात. तिला सगळी
भांडी काढून द्यायची असतात, ती झाडू पोछा लावण्याच्या आधी तिला आपल्याला घर व्यवस्थित करून द्यायचं असतं, त्यावेळेसच ती लावत असते. मग ती थोडीशी कुठे ना कुठे ती हेल्प घेतल्यावर जर आपल्याला रिलॅक्स वाटत असेल आणि त्या वेळेमध्ये आपण काही प्रोडक्टिव्ह काम करू शकत असू तर माझ्या मते आपण हेल्प घेतलेली काहीच हरकत नाही आहे. तर सकाळी उठल्यापासून आपण घरातली झाडू पोछा, स्वयंपाक करणं, भांडी कपडे ही सगळी कामं करत असतो आणि कुठेतरी आपल्याला असं क्रिएटिव्ह म्हणाला प्रसन्न वाटणारं काही ना काहीतरी छोटंसं काम माझ्यामध्ये आपण करायला हवं आहे. कोणी रांगोळी काढतं तर रांगोळी आता सध्या मी काही बाहेर काढत नाही, पाऊस पण आलेला आहे, तर घरामध्येच असं छोटंसं आपण डेकोरेशनसुद्धा करू शकतो फुलांचं आणि ते बघितल्यावर प्रसन्न वाटतं. तर असं काहीतरी तुमच्या स्केड्यूलमध्ये तुम्ही नक्की ॲड करा. तर हा होता माझा आजचा मॉर्निंग रुटीन. हा आता सध्या असाच असणार आहे सुट्ट्यांमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.